आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। व्यक्त करतो 12चं टायमिंग होतं, पण आज नेमकं लग्नाची तीच आणि हॉस्पिटलचं नूतनीकरण त्यांनी या ठिकाणी एकाच दिवशी ठेवलेलं असल्यामुळं आज या ठिकाणी आपल्या महूर गावचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक ज्यांचा या ठिकाणी आपण आता सत्कार केला, महादेव भिवा ढाळे आणि आमच्या मंगलाई ढाळे यांच्या दोघांच्या कुटुंबामध्ये आमचे बाळासाहेब ढाळे, त्याचबरोबर कैलासवासी गणेशराव, त्याच्यानंतर डॉक्टर दत्तात्रय आणि धुळा असे 4 अपत्य। त्यामध्ये डॉक्टरांचा मला दिसला पण मी आल्यानंतर आपले प्राध्यापक पाटील सर मी विसरून गेलो की आपली कन्याच त्यांची सून आहे, आणि मग लक्षात आलं या पुस्तकाचा परिणाम आमच्यावर फार होतो। इकडे तिकडे जातच नाही तुम्ही म्हटलं आमची निकिता ताई तुम्ही बारामतीला आले ते बरं, अजून एक कुटुंब पुन्हा आम्हाला साथ द्यायला असतं। आज या ठिकाणी महूर सारख्या ढाळेवाडीमध्ये बघितलं आपण महादेवरावने आपल्या शेतीच्या प्रपंचातून मुलगा शिकवला, डॉक्टर केला, 25 वर्षापूर्वी या ठिकाणी हॉस्पिटल काढलं। सुरुवातीला एक बेडचं होतं, त्याच्यानंतर आता दुसरी डॉक्टर त्याच्या दोघांनी या ठिकाणी त्यांच्या कष्टानं आणि आपल्या या गावाला चांगली सेवा देत देत त्या हॉस्पिटलचा नूतनीकरण समारंभ आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बाळासाहेबांनी मला सांगितलं माझा एक मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे। आता ही नवीन येणारी पिढी निकिताताई पूर्वी सांगोल्यामध्ये आपल्या दुष्काळ आणि रोजगार हमी शिक्षणाचं खूप कमी होतं, परंतु आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना मला अतिशय मनापासूनचा या ठिकाणी अभिमान वाटतोय। या परिस्थितीला बाजूला ठेवून आपल्या सगळ्या मंडळींनी मुलं सुशिक्षित शिकवण्याची भूमिका आहे। नावडे नागरी डॉक्टर आहेत, कारंडे डॉक्टर आहेत, आपल्याकडे डॉक्टर मंडळी भरपूर आहे, सगळ्यांची नावं घेण्यासारखी तर सगळीच गावाची प्रतिष्ठित मंडळी आलेली आहे। पूर्वी एकच डॉक्टर होता सांगोल्याला, नष्टे डॉक्टर, आणि त्याच्या एक सायकल आणि एक बॅग, तिथनं निघाले ते अख्ख्या तालुक्याचा दौरा करून यायचे आणि लोक वाट बघत बसायचे काय एखादा औषध, अशी परिस्थिती एकेकाळी आपल्या तालुक्याची होती। आज बघितलं आपण तर आज आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळी अतिशय मनापासूनचं समाधान आहे की आपल्या तालुक्यातील अनेक मंडळी डॉक्टर, MD, MBBS, BAMS आणि अतिशय अद्ययावत असे हॉस्पिटल आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत। म्हणजे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्क्रांती चांगल्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्या या तरुण पिढीनं केलेलं आहे, आणि या तरुण पिढीला शिकवण्याचं काम सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी पहिल्यांदा त्यांना मनापासून धन्यवाद देतोय। डॉक्टर का हो तुम्ही उशीर का केला पेशंट खरं तर राजकारणातल्या मंडळींनी डॉक्टर व्हायला पाहिजे, काय नाही झालं त्यात पेशंट कोण दुपारी सगळे करते तेल पाणी तर वाढत तर मी काय फार वेळ घेणार नाही, परंतु आज या ठिकाणी अतिशय मनाचं समाधान होतं की आपल्याच तेवढी सगळी कर्तृत्व आपल्याच गावचा डॉक्टर एवढं मोठं हॉस्पिटल उभा केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला येताना मला मनापासूनचा आनंद होतो। मी त्यांना अजून शुभेच्छा देताना सांगेन की एवढ्यावर न थांबता आणखी आपल्या हॉस्पिटलमध्ये काय जास्तीत जास्त सोयी आपल्याला करता येतील की जेणेकरून आपला पेशंट मिरजला, सोलापूरला किंवा पंढरपूरला पाठवता कामा नये, अशा पद्धतीची मशिनरी, अशा पद्धतीचं जे काय अद्ययावत वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण भविष्यामध्ये कराव्यात, अशा प्रकारच्या अपेक्षाही या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीनं त्यांची तिसरी पिढी सुद्धा तर बाळासाहेबांचा पोरगा डॉक्टर आहे, तिसरी पिढी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या म्हणजे आजोबाला आणि आजीला किती मनापासूनचा आनंद होत असेल की तिसऱ्या पिढीतच तो पोरगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, आणि असंच आपण हा आदर्श समोरचे आपल्या वेळेने घ्यावा, अशा प्रकारची मी आपल्याला या निमित्तानं अपेक्षा करेल। मग अशी बाबासाहेबांनी आपला मी त्यांना फोन केला, तुम्ही पीठ कापून घ्या, थोडा उशीर लागेल मला, आणि त्याला तिथं कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे ते थांबणार होते।
परंतु मी बाळासाहेबांनी सांगितले की या उठून आम्ही येऊन शुभेच्छा देऊन जातो. मला अतिशय आवर्जून बाळासाहेबांनी आठवणीनं 4-5 फोन आले, सांगोल्याला 2 वेळा येऊन गेले. एक असंच जिव्हाळा, राजकारण, पक्ष, निवडणुका हे होत असते, परंतु व्यक्तिगत नातं आणि संबंध हे जपण्याची भूमिका साळुंखे पाटील कुटुंबाला आजपर्यंतच्या काळामध्ये केलेली आहे. आणि तोच वारसा माझ्या आईने काकीने आम्हाला दिलेला आहे. ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांशी संबंध मेंटेन करायचे असते. डॉक्टर बाळासाहेब सरपंच आमचे नागणे डेप्युटी सरपंच ही जोड होते. तर त्यांचा मला 4 वेळा फोन आला, या जाबा लवकर या. त्यामुळे ही जोडी अजून बघा एकत्रित दिसते. चांगलं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. फार वेळ न घेता मनापासूनच्या आमच्या साळुंखे पाटील कुटुंबियाच्या वतीनं तुमचे डॉक्टर आणि त्यांचे मिसेस डॉक्टर त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि असंच तुमच्या हॉस्पिटलचा उत्कर्ष दिवसेंदिवस व्हावा. आपल्या भागातल्या गोरगरीब जनतेची सेवा आपल्यातून चांगल्या पद्धतीने घडावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या मनापासून आपल्याला आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि त्या दोघांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आई वडिलांना त्यांचं आणखी त्यांना आयुष्य वाढावं, चांगलं सुख समृद्धी व्हावी. घरात तर आता काय 2-2, 3-3 डॉक्टर आहेत, तेव्हा त्यांच्या तपासायला काय बाहेर जावं लागणार नाही. दवाखान्यातच त्यांची सगळी भविष्यातली व्यवस्था होईल. त्यांना चांगलं आरोग्य आयुष्य मिळावं ही पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.